नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरीबद्दल अपशब्द बोलणं सुरू असतं. इकडे अमृता बोलत असते, त्याचबरोबर यामी बोलत असते, पौर्णिमा बोलत असतात. पण या सगळ्यांच्या विरोधात आता कावेरीच्या बाजूने खंबीरपणे उभी मा आहे आणि मा कावेरीच्या बाजूने उभी असेल तर आता कावेरीला कोणालाच घाबरण्याची गरज नाही. कारण माने कावेरीचा आता कावेरीने माचा विश्वास जिंकलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. तर इकडे कावेरीने त्या गुंडाची धुलाई केलेली आहे. त्याच्या रुमालातून, त्याच्या खिशातून जे काही पडलेलं साहित्य आहे ते पाहून कावेरी त्या गुंडाला विचारत असते की मला एक सांगायचं, हे जे लॉकेट आहे, हे कडं जे आहे, हे मंगळसूत्र जे आहे, हे लॉकेट याच माणसाच्या गळ्यातलं आहे का? तेव्हा मात्र तो सांगतो की हो, याच माणसाच्या गळ्यातला आहे. आणि तेव्हा मात्र कावेरी म्हणते की खरंच? मग तो व्यक्ती कुठं आहे? तेव्हा तो सांगतो की तो बेशुद्ध पडलेला आहे. तेव्हा मात्र कावेरीला धक्का बसलेला आहे. कावेरी म्हणते की काय? आणि मग कावेरी घरी आता ते लॉकेट घेऊन आलेली आहे आणि ते लॉकेट कावेरीने माच्या हातात दिलेलं आहे आणि माला सांगितलेलं आहे की उदयचं आहे ना हे लॉकेट? तेव्हा मा म्हणते की हो, हे लॉकेट माझ्या उदयचं आहे, हे लॉकेट माझ्या उदयचं आहे, असं मा इकडे कावेरीशी बोलत असते. तेव्हा मात्र यश सगळेजण तिथं असतात आणि मग कावेरीनं जेव्हा हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा कावेरी म्हणते की मा, उदय जिवंत आहेत. हे ऐकल्यानंतर कावेरीने जेव्हा हे सांगितलेलं असतं तेव्हा माला मात्र धक्का बसलेला आहे. कारण उदय जिवंत आहे, फक्त तो बेशुद्ध अवस्थेत आहे ही गोष्ट आता समोर येते. तेव्हा मात्र इकडे कावेरी आता उदयला घरी घेऊन कशी येणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. कावेरीने माचं मन कसं जिंकलेलं आहे, मा सगळ्यांच्या समोर आता कावेरीच्या पाठीशी खंबीरपणे कशी उभी आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे यश मात्र चिडलेला असतो. यश म्हणत असतो की सांगा ना मला, का तुम्हीही तेच बोललात ना कावेरी? तुम्हालाही तसंच वाटत आहे ना? मग तुम्ही मला काय सांगितलं? तुम्हालाही वाटतंय ना की माझं लग्न त्या अमृतासोबत झालं पाहिजे? हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की ऐकून तरी घ्या यश, असं म्हणत कावेरी यशला बोलत असते. पण यश मात्र ऐकून घ्यायला तयार नसतो. यश म्हणत असतो की काय ऐकून घेऊ मी? कारण तुम्हाला पण तसंच वाटतंय ना की अमृताबरोबर माझं लग्न झालं पाहिजे. ठीक आहे ना मग. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा कावेरी म्हणते की मी तसं नाही सांगितलं मला. तेव्हा यश म्हणतो की मग काय सांगितलं? तेव्हा कावेरी सांगू लागते की मी मला असं सांगितलं की हे सगळं जे काय आहे घराच्या फायद्याचं जे आहे ते मी करणार आहे, असं मी सांगितलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता सगळ्यांना तिथे धक्का बसलेला असतो. यश म्हणत असतो की खरंच? तेव्हा कावेरी सांगते की हो. यश म्हणतो की चालेल, आपण शोधाशोध करूया, नक्की सगळं हाती येईल, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता इडली बनवायची असते आणि कावेरी आणि मा दोघीही किचनमध्ये असतात. मग मा कावेरीला सांगत असतात की हे सगळं जे पीठ आहे ना ते अशा पद्धतीने छान असं फेटून घ्यायचं आहे, तरच ते पीठ हलकं होतं आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतात. त्यामुळं काहीही काळजी करायची गरज नाही. मी जे इथं सांगणार आहे ना ते तुम्ही इंटरनेटवर कितीही पाहिलं तरी तिथे तुम्हाला अजिबात ते मिळणार नाही, असं सगळं माझं बोलणं सुरू असतं. कावेरीला शांतपणे प्रत्येक गोष्ट मा सांगत असतात. कावेरी मात्र शांतपणे सगळं ऐकून घेत असते. कारण कावेरीला सुद्धा माहिती आहे की माझे सगळं करत आहेत ते माझ्या भल्यासाठी करत आहेत. पण यामी आणि पौर्णिमा दोघीजणी बाहेर उभा राहून हे सगळं बोलणं ऐकत असतात आणि त्यांना दोघींना धक्का बसलेला असतो. यामी म्हणते काकू बघितलंस का, काय आहे हे सगळं काय घडतंय आणि हे सगळं अशा पद्धतीनं घडतंय, असा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र यामी म्हणत असते हो ना, मी जे पाहते तेच तू पण पाहते ना, असं दोघींचं बोलणं चालू असतं. तेव्हा यामीला ती सांगत असते की हो, जे मी पाहते तेच तूही पाहते, आता काय करायचं, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरीला मा सांगत असते, मा म्हणत असते की मी जे काही सांगते ना ह्याच्या टिप्स आहेत ना ह्या व्यवस्थित वापर. आता त्या प्लेटला ना बोटांनी तेल लाव आणि एवढं पीठ नाही घबरायचं, त्या इडल्या फुगणार आहेत की नाही. आणि आपण ते पीठ जे आहे ते फ्लफी बनवले, त्यामुळं ते पिठामध्ये नक्कीच बघ तुला ना नंतर सोडा टाकायची गरज नाही पडणार, त्यामुळे त्या इडल्या ज्या आहेत ना त्या खूप छान होत असतात, असं बोलणं चालू असतं. मा सगळं शांतपणे इकडे कावेरीला सांगत असते. आता विद्या म्हणत असते अहो बघा, जरा ऐकलं का, तुमच्या लक्षात येतंय का? आणि विद्याचं जे बोलणं असतं जे काय भारी झालेलं असतं, विद्या म्हणत असते बघा तुमच्या लक्षात येतंय का? कारण एक गोष्ट लक्षात आली आहे का की हे सगळं जे काही घडतंय ते मात्र काय आहे ते, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र
विद्या म्हणते की मी तुम्हाला हे सांगते की नक्की दिवस कोणत्या बाजूला उगवलेला आहे, कारण तुम्ही सगळे विसरला नाही आहेत ना, असं ती बोलत असते. कारण मा आणि कावेरी ह्या दोघी एकत्र आहेत आणि मा कावेरीशी गोड बोलत आहेत. आणि विद्या म्हणत असते की खरंच आता मा आणि कावेरी ह्या दोघी जर एकत्र आल्या तर आता लवकरच यश भाऊजी आणि कावेरी वहिनी सुद्धा एकत्र येतील. आणि ते दोघं जण आले तर मग काय, हे सगळं जर एकत्र असतील तर मग कोण आता त्यांना विरोध करणार आहे. म्हणजे इकडे माने तर कावेरीला स्वीकारलेलं आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता यामी पौर्णिमा दोघीही तिथं उभा राहून हे सगळं ऐकत असतात. त्यांना दोघींना मात्र खरं तर पटतच नसतं की हे सगळं जे घडतंय ते. आणि त्याचबरोबर त्या दोघीही म्हणत असतात की नाही, हे सगळं जे काही चाललंय ना ते खरंच भयानक असं आहे. त्याचवेळी अमृतासुद्धा तिथं आलेली असते, तीसुद्धा हे सगळं पाहते, तिलासुद्धा हे आवडत नसतं. तेव्हा कावेरी म्हणते की खरंच मा खूप छान, आणि तुम्ही जे सांगताय ना ते मला पटतंय. आणि या पद्धतीने दोघीही बोलत असतात. माझ्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने कावेरी सगळं करत असते. अगदी कावेरीला मा शिकवणार नाही असं बोललेली होती, पण आता मा स्वतः कावेरीला हे सगळं शिकवत आहे. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडे यश आता वाकून पाहतो, तो म्हणतो की चला, म्हणजे अमृता रूममध्ये नाही आहे. आता कावेरीने सांगितलेलं होतं त्या पद्धतीने मला शोध मोहीम सुरू करावी लागणार आहे. आणि मग तो अमृताच्या रूममध्ये आलेला असतो आणि शोधाशोध करायला सुरुवात करतो. आणि मग तो म्हणतो की बघतो नक्की काय पाहताय, म्हणजे काय मिळतंय का मला ते, कारण ते मिळणंही तेवढंच गरजेचं असतं असं त्याला वाटत असतं. काही पुरावा मिळाला तर. पण अमृता जी आहे ती खूप चालाक आहे, हे कावेरीने तेवढ्याच हुशारीने सांगितलेलं आहे. मग जी पेटी होती ती पेटी, तो म्हणतो की हीच ती पेटी होती ना जी कावेरीला सापडलेली होती आणि यातच सगळं मिळालेलं होतं ना. आणि यश ती पेटी उघडायला घेतो तर त्या पेटीला लॉक असतं. आता हे लॉक कसं काय आलं इथं, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र यश म्हणतो की म्हणजे हे सगळं मुद्दामून केलं जातंय. इकडे आता यामी आणि पौर्णिमा तिथं आलेल्या असतात. मला म्हणत असतात की हे काय, तू तर समज म्हणाली होतीस ना हे सगळं तू शिकवणार नाहीये, मग तू का शिकवते. तेव्हा मा म्हणत असते की हो मी शिकवते, मला वाटतं तिला शिकवावं, मी केलाय तिचा सून म्हणून स्वीकार, तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि सासू आणि सुनेच्या मध्ये तू जरी मुलगी असलीस ना तरीही मध्ये पडायचं नाहीये, एवढं लक्षात ठेव. अशा पद्धतीने इकडे माने एका शब्दात गार केलेलं असतं. कावेरी मात्र पाहतच राहते. तेव्हा कावेरी म्हणते की मा तुम्ही सांगितलेलं होतं ना तशीच अगदी फोडणी दिलेली आहे बघा. तेव्हा मा म्हणतात की सगळ्या पुरुष मंडळींना जेवायला बोलव आणि आता त्यांना नाश्त्याला वाढ, आणि मग बाकीचे आपण बघूया, आणि नंतर आपण खाऊन झालं की तुलाही मार्केटमध्ये जायचंय, हरतालिकेसाठी सगळं साहित्य आणायचं आहे, हे मा सांगत असतात. तेव्हा मात्र आता इकडे वाट लागलेली असते, ती म्हणजे यामीची. यामी म्हणते पण मा तू विसरलीस का, प्रत्येक वेळेस हरतालिकेचं सगळं साहित्य मी आणत असते ना. तेव्हा यामीला मा सांगत असतात की हो आणत असते, पण यावेळेस कावेरी आणेल. तेवढ्यातच अमृता तिथे येते. अमृता म्हणू लागते की मी जाते ना, मी आणते, काही हरकत नसेल तर. तेव्हा मा मात्र म्हणतात की अगं अमृता कसं आहे माहिती आहे का, तू अजून या घरची सून झालेली नाही आहेस ना, कावेरी या घरची सून आहे आणि ती घेऊन येईल. तेव्हा यामी म्हणायला सुरुवात करते पण मा तुझ्या लक्षात येते का, तिला जमणार आहे का हे सगळं करायला, जर नाही जमलं काही प्रॉब्लेम आला तर काय करणार आहेस तू, असं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. तिला दाखवून द्यायचं असतं की अगं मा तिच्यावर नको जबाबदारी टाकू, नाही जमणार आहे तिला. तेव्हा मा म्हणत असतात की तू नको काळजी करू, घेऊन येईल ती, आणि याच्या आधीही बऱ्याच वेळा तिने मार्केटमधून जाऊन साहित्य आणलेलं आहे, त्यामुळं काळजी नको करूस, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि एका सेकंदात माने इकडे यामीचा चांगलाच माज उतरवलेला असतो. आणि त्याचबरोबर अमृताला सुद्धा दाखवून दिलेलं असतं की तू अजून या घरची सून झालेली नाहीस. कारण कावेरीने जो शब्द दिलेला आहे आजपर्यंत, कावेरीची जिद्द, तिचा हट्टीपणा हा मला चांगलाच माहिती झालेला असतो. इकडे अमृता आता रागाला जाते आणि ती रूममध्ये आलेली असते. यशच्या लक्षात येतं अमृता कोणीतरी येते, म्हणून यशने लगेच ती पेटी उचलून खाली ठेवलेली असते. आणि अमृता विचारते यश तू इथं काय करतोयस. तेव्हा मात्र इकडे यश म्हणत असतो की तुलाच भेटायला आलेलो, रात्री आपलं बोलणं जे होतं ना ते अर्धवट राहिलं होतं ना काल, म्हणून विचार केला की तुला भेटून मग बोलूया, म्हणून आलेलो होतो. अमृता खूपच खुश होते. अमृता म्हणते की चालेल चालेल बोलूया चल, कारण मलाही तुझ्याबरोबर बोलायला खूप आवडतं, असं म्हणत अमृता बोलत असते. अमृता म्हणत असते की खरंच मला ना खरंच खूप बरं वाटलेलं आहे. अशा पद्धतीने दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच अमृता म्हणत असते की यश तू माझ्यासोबत बोलायला आला, या गोष्टीचा मला ना खूप आनंद झालेला आहे, मला खूप बरं वाटलेलं आहे, असं अमृता यशला आवर्जून सांगत असते. इकडे पौर्णिमा आणि त्याचबरोबर मा बसलेले असतात. तेव्हा पौर्णिमाला मा विचारतात की काय झालं गं, म्हणजे तू अशी टेन्शनमध्ये का वाटतेस.
त्यावर पौर्णिमा म्हणत असते की मला निशाची काळजी वाटते. मला सांगा ना, आपल्या घरच्या सुना किती नशीबवान आहेत ना. म्हणजे आपल्यासारखा आपला जो यश आहे ना, तसाच मुलगा निशाला मिळाला पाहिजे असं मला वाटत आहे. असं बोलणं चालू असतं. तेव्हा मा म्हणतात, अगं काळजी करू नकोस, आपल्या निशाचं सुद्धा सगळं व्यवस्थित होणार आहे. अगदी राजकुमार येईल तिच्या आयुष्यात. आणि आपण कोणाचा विचार वाईट करत नाहीये ना, मग आपल्या मुलींचं का वाईट होईल सांग बरं, असं मा बोलत असतात. तेव्हा ती म्हणत असते, नाही ना, आता बघितलं ना, इतक्या वेळा आपण तिच्या बाबतीत विचार करत असतो, पण सगळं काही उलटं सुलटंच घडत आहे ना, म्हणून विचारत आहे. इकडे कावेरी आता मार्केटमध्ये निघालेली असते. तेव्हा यश कावेरीला थांबवतो आणि यश म्हणू लागतो की कावेरी, मार्केटमध्ये चाललात ना तुम्ही? तेव्हा कावेरी म्हणते की हो ना. तेव्हा यशचं असं म्हणणं असतं की मला काय वाटतं माहिती आहे का, मी येतो तुमच्याबरोबर. माझा विश्वास तुम्हाला जिंकायचा आहे ना, तर मी तुमच्याबरोबर आलो तर नक्कीच फायदा होणार आहे, असं यश इकडे कावेरीला सांगत असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते, पण त्याची काही गरज नाही आहे, मला मला जमेल हे सगळं करायला. तेव्हा यश म्हणत असतो, हो बरोबर आहे, तुम्हाला जमेल हे सगळं करायला, पण मला असं वाटतं की मा कोणत्या दुकानातून काय घेते ना, ते सगळं मला माहिती आहे, तर मी तुमच्याबरोबर येतो, म्हणजे त्या गोष्टींचा फायदा होईल, असं सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे आता कावेरी म्हणत असते, हो बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल हे मलाही माहिती आहे, परंतु मला काहीतरी तुम्हाला वेगळं सांगायचं आहे. कारण ती म्हणते की आता माने एवढा विश्वास माझ्यावरती ठेवला आहे ना, तर हे सगळं मला करावं लागणार आहे, मी हे सगळं करेल मॅनेज, काहीच हरकत नाही आहे, असं कावेरी सांगत असते. तेव्हा यश म्हणतो, पण मला एक कळत नाही आहे की तुम्ही हरतालिकेचा उपवास केला आहे ना, मग कुणासाठी केले हे हरतालिकेचे व्रत, असं तो विचारू लागतो. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की आहे एक जण स्पेशल. आणि मग यश म्हणतो की मला पण बघायचं आहे नक्की कोण आहे यांची ही स्पेशल व्यक्ती, मला तुमच्याकडून ते 4 शब्द ऐकायचे आहेत. आय लव्ह यू यश, त्याच्यासाठी मी असूसलेला हो, मला नक्कीच ऐकायला मिळणार आहेत ते 4 शब्द, अशा भाषेत यश बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी मार्केटमध्ये निघालेली असते आणि एक गुंड येतो आणि तिच्या गळ्यातली जी चेन आहे ती खेचून घेतो. जेव्हा तिच्या गळ्यातली ती चेन खेचलेली असते तेव्हा मात्र कावेरीला धक्का बसतो. कावेरी आता शांत राहणार नसते, त्या गुंडाचा पाठलाग करत ती त्या गुंडाच्या पाठी लागलेली असते. आणि तेव्हा मात्र कावेरी इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा करत आहे, काही करून त्या गुंडाने ती चेन ओढलेली आहे, म्हणून तिला त्या गुंडाच्या मागे धावत ती निघालेली आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं यामी म्हणत असते की मा, तू कावेरीवर विश्वास ठेवून चूक तर केली नाही आहेस ना, तिला जमेल ना, करेल ना ते सगळं व्यवस्थित, आणेल ना हे सगळं, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरी त्याचबरोबर मग मा म्हणत असते की हो, तू काळजी करू नकोस या कोणत्या गोष्टीची, सगळं अगदी व्यवस्थित होणार आहे आणि तुला अजिबात काळजी करायची गरज नाही, कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी विश्वास ठेवून दिलेल्या आहेत आणि ती कशी आहे माहिती आहे ना मला, त्यामुळं तू विचार करायची अजिबात गरज नाही आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितच होणार आहेत आणि तू कोणत्याही गोष्टींचा विचार करू नकोस, अशा भाषेत मा बोलत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी त्या गुंडाच्या मागं गेलेली असते आणि मग इकडे विद्या म्हणते की हो, कावेरी बहिणींना नक्कीच जमणार आहे, ते कावेरी बहिणी नक्कीच सगळं घेऊन येणार आहेत, अजिबात कोणाला कसलीच काळजी करायची गरज नाही, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कावेरी हे सगळं बोलत कावेरीच्या बाबतीत बोलणं सुरू असतं. अमृता मात्र हे सगळं बोलणं ऐकत असते आणि त्याच वेळी इकडे मला यामी म्हणत असते, बघ आता कावेरीला तुम्ही फोन लावायचा एवढा विचार केला आहे ना, पण जमणार आहे का, तिला करू शकणार आहे का ती हे सगळं मनापासून, असं ती बोलायला सुरुवात करते. तेव्हा विद्या म्हणते की मी फोन लावते, पण कावेरी मात्र फोन उचलत नाही. पुन्हा यामीचं तोंड चालू होतं. यामी बोलायला सुरुवात करते की मला माहिती आहे ते मुद्दामच करते ती हे सगळं, असं ती बोलत असते. त्यावर मा म्हणते की अगं तू काळजी करू नको, ती कामात आहे ना, म्हणून ती फोन उचलत नाही आहे, ही साधी सोपी गोष्ट तुझ्या लक्षात आलेली नाही, असं मा इकडे ऐकून दाखवतात. तरीही आम्ही गप्प बसायला तयार नसते. इकडे कावेरी त्या गुंडाशी मारामारी करत असते आणि त्याच वेळी त्या गुंडाने चाकू उगारलेला असतो, तो कावेरीच्या हाताला लागलेला असतो आणि कावेरी घायाळ झालेली असते. तरीही आता तिथे एक गोष्ट मात्र घडत असते, ती म्हणजे कावेरीने एक ठरवलेलं असतं की त्या गुंडाकडून ती चेन घ्यायची. तेव्हा कावेरी म्हणत असते, माझी चेन चोरतोस तू, अरे तुला दाखवते आता कोकणचा हिसका काय असतो ते, आणि कावेरी त्याला मारत असते. इथे विद्या फोन लावत आहे, तो फोन काही उचलला जात नसतो. त्यामुळं आता विद्याला टेन्शन आलेलं आहे आणि यामीने तोंड मात्र सुरू केलेलं आहे. यामी ज्या पद्धतीने बोलत आहे ते मात्र खूपच भयानक असं असतं. तरीही मा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी ती चुकीचं वागणार नाही, मला माहिती आहे, कारण
माझा तिच्यावरती विश्वास आहे, तिने तो विश्वास संपादन केलेला आहे, तिने मला वचन दिले. इकडे सगळेजण विचारू लागतात की असं काय घडलंय म्हणून मला हे सगळं करावं लागतंय. त्यावरती मा म्हणत असते की हो, तिने मला वचन दिले, तिने मला सांगितलेलं आहे ती माझ्या उदयला गणपती आगमनापर्यंत परत आणणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र सगळेजण म्हणत असतात काय बोलतेस. इकडे कावेरीच्या हातामध्ये आता त्या गुंडाच्या हातातलं जे चेन आणि बाकीचं साहित्य असलेलं सगळं लागतं, तेव्हा कावेरीने ते उचललेलं असतं आणि तेव्हा तो गुंड त्याच्यावर पुन्हा चाकू मारतो आणि आता मात्र कावेरीच्या हातून तो रुमाल फाटतो आणि सगळं खाली पडलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता इकडे यामी म्हणत असते म्हणजे, तेव्हा मा म्हणते की मी तिच्याकडून वचन घेतलंय आणि तिने ते वचन विश्वासानं दिलंय, का तर तो विश्वास तिने मिळवलेला आहे म्हणून हे सगळं झालेलं आहे. अशा पद्धतीने हे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो. कावेरी मात्र त्या गुंडाची अशी बेदम अशी धुलाई करत असते, कारण त्या गुंडाकडून तिला ते मिळवायचं असतं. गुंड पुन्हा एकदा कावेरीवरती चाकूने हल्ला करतो, परंतु आता कावेरी मात्र माघार घेणार नसते, कारण कावेरीला माहिती आहे की हे सगळं जे काही घडत आहे त्या सगळ्यामधून आता हे सगळं थांबलं पाहिजे, कारण त्याने ते सगळं चोरलेलं आहे आणि माझं लॉकेट चोरलं आहे, कारण तिच्या बाबांनी तिच्यासाठी घेतलेलं ते लॉकेट होतं. ते लॉकेट तिच्यासाठी खूप खास होतं, त्यामुळं कावेरीला ते लॉकेट हवंच असतं आणि कावेरी ते लॉकेट मिळवण्यासाठी ही सगळं आता तिची धावपळ चाललेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ते लॉकेट, त्याचबरोबर एक बांगड्या, घड्याळ, चेन हे सगळं खाली पडतं आणि त्याच्यामध्ये युचं पेंडन असतं त्या लॉकेटमध्ये. ते पेंडन पाहिल्यानंतर कावेरी म्हणत असते की हे काय आहे. तेव्हा मात्र इकडे कावेरी म्हणते की हे कोणाचं आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कावेरी आता विचारत असते की हे पेंडन कुणाचं आहे आणि ते ऐकल्यानंतर तो म्हणतो की हो. कावेरी फोटो दाखवते उदयचा. हो. आणि मग कावेरी जेव्हा घरी आलेली आहे तेव्हा मात्र आता खूप मोठा राडा होत आहे आणि सगळेजण कावेरीवर आरोप करत असतात. तेव्हा कावेरी ते लॉकेट माच्या हातात देते आणि माला म्हणू लागते की मा, हे लॉकेट उदयचंच आहे ना. तेव्हा मा म्हणते की हो, हे माझ्या उदयचं लॉकेट आहे आणि कावेरीनं ते लॉकेट आणलेलं असतं आणि तेव्हा मा म्हणत असते म्हणजे माझा उदय. तेव्हा कावेरी म्हणते की हो, लवकरच उदय येणार आहेत. आता माला एक विश्वास पटलेला आहे आणि कावेरीवरचा विश्वास खरा ठरलेला आहे. सगळ्यांना धक्का बसलेला आहे की उदय जिवंत आहे, हे लॉकेट उदयचं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र सगळ्यांना धक्का बसलेला आहे. तर आता मा आणि कावेरीचं नातं तर सुरळीत झालेलं आहे, पण उदयच्या येणारे आणखी काही अडचणी वाढणार आहेत का, ते मात्र पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.